जिथे पक्का निर्धार असतो तिथे विजयही निश्चित असतो आणि म्हणूनच ठरवलं होतं, कोण म्हणतं होत नाही, केल्याशिवाय राहत नाही आणि आम्ही ते करूनही दाखवलं आहे. 180 डेज चॅलेंज सुरू केलं आणि बघता बघता कंबाईंड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे. तर त्याच संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे की आत्तापर्यंत 180 डेज चॅलेंजचा स्टुडंटना कसा फायदा झाला आहे आणि त्याचबरोबर डेली MCQ ज्याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की तुम्ही जो अभ्यास करताय खरंच त्या अभ्यासाचं आउटपुट तुम्हाला मिळते का आणि त्यासाठी तुम्हाला जी प्रॅक्टिस करावी लागणार आहे वेगवेगळ्या क्वेश्चन्सची, तर त्या क्वेश्चन्सच्या संदर्भातली सुद्धा एक अपडेट या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो बेसिकली एका म्हणीशी संदर्भात आहे. आपण जे म्हणतो की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असते तर सुरुवातीला नक्कीच ती गोष्ट आपल्याला अशक्य वाटते, पण जसे जसे आपण प्रयत्न करत जातो, आपले 100% एफर्ट्स आपण त्याच्यामध्ये देत जातो, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला फक्त शक्यच नाही तर कुठेतरी सोपीसुद्धा वाटायला लागते. आणि असंच एक पाऊल उचललं होतं मी मागच्या 4 महिन्यांपूर्वी. 180 डेज चॅलेंज सुरू केलं होतं जे की कम्प्लिटली फ्री होतं. प्रत्येक वॉरियरसाठी ते टार्गेट्स होते आणि त्याची मी सुरुवात केली. अगदी सुरुवातीला म्हणजे पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये काही वॉरियर्सनी कदाचित त्याचा मजाकसुद्धा उडवला असेल, पण माझ्यापर्यंत तरी अशी काही बातमी आली नाही. बट हां, रेग्युलरली फॉलो करणारे सुद्धा बरेचसे वॉरियर्स होते. काहींना लेट झालं, त्यांनी 150 डेज किंवा 120 डेज चॅलेंज जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली. आणि आता पाहता पाहता 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठीची पूर्ण तयारी होत आलेली आहे. त्याचबरोबर त्याच्या मुख्य परीक्षेची सुद्धा 50% जास्त तयारी वॉरियर्सची झालेली आहे. तर मागच्या 3-4 दिवसांपूर्वीच ॲक्च्युली मला हा व्हिडिओ अपलोड करायचा होता, बट थोडासा हेल्थ इश्यूज असल्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड नाही करू शकले किंवा रेकॉर्डच नाही करू शकले. बट आज हा व्हिडिओ मी घेऊन आले. तर ॲक्च्युली 180 डेज चॅलेंज जे आहे ते सुरू केलं होतं मी साधारणतः एप्रिल मंथमध्ये आणि तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना डेली टार्गेट्स देत होते. डेली टार्गेट्स म्हणजे जसं की तुम्हाला स्टडी प्लॅन बनवणं बऱ्याच जणांना कठीण जातं. बरेच जण स्टडी प्लॅन बनवतात पण तो फॉलो होत नाही. बट या चॅलेंजमध्ये मी काय करत होते तर तुम्हाला कंप्लीट स्टडी प्लॅन देत होते. वीकली म्हणजे आठवड्याभरामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे त्याचे टॉपिक मी तुम्हाला ऑलरेडी आठवड्याच्या आधीच देत होते आणि त्यानंतर डेली सकाळी रिमाइंडर म्हणून पुन्हा एकदा ते टॉपिक जे आहेत ते रिसेंड मी करत होते. सुरुवात जेव्हा आपण केली त्यावेळेला आपण 2022मध्ये होणारी जी कंबाईंड ग्रुप बी आहे ती फोकस करून आपण अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि जसं मी यापूर्वी सांगितलं आहे की कुठल्याही परीक्षेला सुरुवात करताना, कुठल्याही परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना तुम्हाला आधी मुख्यचा सिलेबस माहिती असणं, त्याचा थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण असं होऊ नये की तुम्ही प्रीचाच अभ्यास करत आहात आणि प्री जरी तुम्ही क्रॅक केली तर परत मेन्स आणि प्री या 2 एक्झामच्या दरम्यान तितकासा कालावधी नसतो की तुम्ही पुरेशी तयारी करू शकाल. आणि म्हणून आपण मेन्सचा सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे 50% जास्त सिलेबस हा आधीच कव्हर केला होता. तर या 180 डेज चॅलेंजमध्ये किंवा 120 डेज चॅलेंजमध्ये जे काही चॅलेंज वॉरियर्स फॉलो करतात याच्यामध्ये आत्तापर्यंत काय काय कंप्लीट केलेलं आहे. तर मुख्य परीक्षेचा पेपर 1 म्हणजेच मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि त्याचबरोबर जे इतर काही आहेत कायदे आहेत जसं की माहितीचा अधिकार आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, चालू घडामोडी आहेत, IT आहे. तर हे सगळे टॉपिक म्हणजे पेपर 1चा संपूर्ण अभ्यासक्रम या चॅलेंजमध्ये कंप्लीट झालेला आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण अभ्यासक्रमाची एक रिव्हिजनसुद्धा इथे कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर पेपर 2मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, असे टॉपिक जे की फक्त मेन्सला आहेत, प्रीमध्ये त्यांचा संबंध नाही आहे, फक्त मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जे टॉपिक आहेत ते टॉपिकसुद्धा घेण्यात आले. आणि ते जे टॉपिक होते ते साधारणतः PSIसाठी सेपरेट, STIसाठी सेपरेट आणि ASOसाठी सेपरेट अशा पद्धतीनेच ते टार्गेट दिले होते. इवन तेव्हा मी हे टार्गेट जे आहेत ते देताना हेही सांगितलं होतं की तुमची जी म्हणजे ज्या पोस्टला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देताय त्या प्रेफरन्सनुसारच अभ्यास करा, हेही मी सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पण पेपर 2चा पण बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो आपण कंप्लीट केला. आणि उरलेला जो पार्ट आहे तो तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीला समानच आहे. तर ज्यावेळेला प्रीची तयारी आपण करतोय तर त्याच वेळेला त्या दृष्टीनेच आपण ती तयारी करणार आहे. त्याचबरोबर डेली चालू घडामोडींचे टार्गेट पण दिले जात होते, ज्याच्यामध्ये जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 म्हणजे पूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी या एकदा अभ्यासून आणि एक रिव्हिजनसुद्धा याची कंप्लीट झालेली आहे.
इयर बुकची कंप्लीट रिव्हिजन पूर्ण अभ्यास करून झालेला आहे या चॅलेंजमध्ये. बरंच काही झाले, पण मी हे का सांगते त्याचं रिझन म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण 2023च्या एक्झामसाठी तयारी करत असतील किंवा बऱ्याच जणांना तयारी करायला लेट झाला असेल आणि त्या एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा हे समजत नसेल. तर तुमचं ते कन्फ्युजन जे आहे की एक्झॅक्टली कुठला टॉपिक अभ्यासायला पाहिजे, कुठला सब्जेक्ट अभ्यासायला पाहिजे, प्लॅन कसा करायला पाहिजे, हे सगळं कन्फ्युजन तुमचं या लेक्चरनंतर क्लिअर होणार आहे. ठीक आहे, तर ते मी थोड्या वेळाने बोलेनच. तर जानेवारी ते डिसेंबर 2021चे करंट अफेअर्स झाले. जानेवारी ते मे 2022 म्हणजे 2022मधले सुद्धा करंट अफेअर्स मे मंथपर्यंतचे कंप्लीट झालेले आहेत अभ्यास करून, प्लस रिव्हिजनही झालेली आहे. आणि सध्या जे आहे ते 6 मे म्हणजे जानेवारी 2022 ते जून 2022पर्यंतच्या चालू घडामोडींचा अभ्यास तर मेपर्यंतचा ऑलरेडी झाला आहे, प्लस रिव्हिजन जे आहे ते इथून पुढच्या वीकमध्ये आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे हा जो चालू आठवडा आहे त्याच्यामध्येच ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे आणि पुढे पण ते चालूच राहील. त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपण राज्यघटना आणि इतिहास हे 2 विषय घेतले होते. याच्यामध्ये संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास, त्याचबरोबर इतिहासचा अभ्यास करताना भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे अभ्यासक्रम, त्याचबरोबर त्याची एक रिव्हिजन ही आपण या चॅलेंजमध्ये कंप्लीट केली आहे. भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल पूर्ण अभ्यास प्लस त्याची रिव्हिजन जी आहे ती सुद्धा आपण या चॅलेंजमध्ये कंप्लीट केलेली आहे. हे 3 सब्जेक्ट झाले. अर्थशास्त्र विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो सुद्धा आपण कंप्लीट केला आणि रिव्हिजनला ऑलरेडी आपण 3-4 दिवसांपूर्वी सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि जेव्हा आपण अर्थशास्त्राची रिव्हिजन करतोय त्याचसोबत आपण विज्ञान विषयाचा अभ्यास सुद्धा सुरू केला आहे. म्हणजे जर इथे तुमच्या लक्षात आलं, विज्ञान, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, राज्यघटना हे 5 विषय, 6वा विषय चालू घडामोडी आणि मॅथ्स रिझनिंगमधले एवढे सगळे टॉपिक जे मी तुम्हाला आत्ता सांगेन, एवढे सगळे टॉपिकसुद्धा या चॅलेंजमध्ये कंप्लीट झालेत. आणि इव्हन जेव्हा मी 180 डेज चॅलेंज सुरू केलं त्या व्हिडिओमध्येच मी इंट्रोच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की त्या दिवसापासून जेव्हापासून 180 डेज चॅलेंज सुरू झालं फर्स्ट डेपासून जर तुम्ही आठवड्याला एक टॉपिक जरी घेतला मॅथ्स रिझनिंगचा तरीसुद्धा 8 ऑक्टोबरपर्यंत तुमचे मॅथ्स रिझनिंगचे सर्व टॉपिक अभ्यासून त्यांची रिव्हिजनसुद्धा कंप्लीट होईल. आणि तोच प्लॅन आपण फॉलो करतोय. ॲक्च्युलीमध्ये 1-2 आठवडे जे आहे ते टॉपिक मी दिले नव्हते, बट बाकीचे दिवस जे आहे त्यावेळेला मी कंटिन्यू टॉपिक दिले होते. 1-2 वीकमध्ये मी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगची रिव्हिजन दिलेली होती. ठीक आहे, तर हे सगळे विषय झाले. सध्या काय चालू आहे, इकॉनॉमिक्स चालू आहे, त्याची रिव्हिजन चालू आहे. अभ्यास टॉपिक सगळे अभ्यासून ऑलरेडी झालेत. आणि प्लस याच्यासोबत जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे की लक्षात ठेवायला अवघड जातात तर त्याचे ट्रिक्सचे व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेत. रिव्हिजनसाठी क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले व्हिडिओजसुद्धा मी चॅनलवरती तुमच्याशी शेअर केलेत. आता याच सोबत डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती MCQसुद्धा पाठवले जातात. म्हणजेच प्रॅक्टिससाठीचे जे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही जो पण अभ्यास करताय तो अभ्यास खरंच तुमच्या लक्षात आहे का, त्या अभ्यासाचं खरंच तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला ते आठवेल का, त्याचा फायदा होईल का, यासाठी आवश्यक असणारे प्रश्नसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. या संदर्भातला एक व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला होता. तर डेली साधारणतः 45 ते 50 प्रश्न जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. 45पेक्षा कमी तर करतच नाही, 45 तर असतातच. ते 45 क्वेश्चन्स सोडवल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येते की अरे हां, माझा अभ्यास योग्य ट्रॅकवरती आहे का, या प्रश्नांची उत्तरं मला येत आहेत का, ज्या इतर वॉरियर्सनी उत्तरं दिलेत म्हणजे टोटल किती लोकांनी उत्तरं दिलेत त्याच्यामध्ये मी किती पर्सेंटेजमध्ये आहे, माझं किती ॲक्युरेसी किती आहे, या सगळ्या गोष्टी तर क्लिअर होतात. पण तुम्ही जर त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस केलं तर तो पॉईंट तुमचा इतका परफेक्ट होतो की आयोगाने त्याच्यावरती कितीही फिरवून कसाही प्रश्न विचारला तरी त्याचे मार्क्स तुमचे जाणार नाहीत. सो हे सगळं कुठे अवेलेबल होतं हाही डाऊट बऱ्याच जणांच्या डोक्यात आहे. आपल्या टेलिग्रामला चॅनल आहे ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. या टेलिग्राम चॅनलवरती डेली सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक सुंदर असं कोट मिळतं, गुड मॉर्निंगचं मोटिवेशनल कोट असतं, गुड मॉर्निंगचा मेसेज असतो. त्याच्याच खाली तुम्हाला लगेच जे टार्गेट असतील, आजच्या दिवसाचं जे टार्गेट असेल सब्जेक्ट वाईज, जसं की आता सायन्स आणि इकॉनॉमिक्स चालू आहे तर सायन्सचं आणि इकॉनॉमिक्सचं टार्गेट मिळतं. त्याच्यानंतर लगेच मराठी आणि इंग्लिशची वोकॅबलरी मिळते. ॲक्च्युली मराठी इंग्लिश वोकॅबलरी जी आहे ती आपण बरेच महिने झालं सुरू केलेली आहे. तर बट आता 8 ऑक्टोबरला एक्झाम आहे तर पुढच्या 2 महिन्यांसाठी म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 8-10 तारखेपर्यंत या वोकॅबलरीला ब्रेक घेण्याचा मी विचार करते. कारण तुमचा कंप्लीट फोकस हा प्रीवरती असावा हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर STI PSIच्या मेन्स पण झालेल्या आहेत, ASOची पण होते. तर या मेन्स एक्झाम झाल्यामुळे अर्थातच आता मराठी इंग्लिश वोकॅबलरीकडे तुम्ही तितकंसं लक्ष देणार नाही याची मला कल्पना आहे. आणि म्हणून आपण मराठी इंग्लिश वोकॅबलरीला थोडा ब्रेक घेऊयात. आता जे आत्तापर्यंत झालेली वोकॅबलरी आहे ती तुम्ही रिवाईज कराल आणि मग नंतर 8 ऑक्टोबरपासून पुढे तर तुम्हाला परत 8 ऑक्टोबरच्या एक्झामच्या मेन्ससाठीची तयारी करायची आहे.
तर त्या दृष्टीने पण तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला वोकॅब्लरी परत स्टार्ट होईल. त्याचबरोबर कंबाईनची जी एक्झाम होते आत्ता PSI ST ASO याच्या मेन्समध्ये फार मोठे बदल होण्याचे चान्सेस आहेत. त्या संदर्भातली अपडेट जी आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर अर्थात त्या संदर्भातला व्हिडिओ मी अपलोड करेन. अदरवाईज फक्त इतकं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला की मेन्समध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत. बट नेहमीप्रमाणे जसं राज्यसेवेला बदल झाल्यानंतर आयोगाने ॲटलिस्ट एक संधी दिली तुम्हाला. मे बी तशी संधी मिळेल, मे बी मिळणारही नाही, माहीत नाही. बट हां, सिलेबसमध्ये चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, 99% चान्सेस आहेत की ॲटलिस्ट एक्झामचं फॉर्मॅट तरी चेंज होईल. मग ते काय असेल ते त्याच्याबद्दल नंतर बोलूयातच, त्याच्याबद्दल आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तर MCQ प्रॅक्टिस तुम्ही डेली करू शकताय. एवढे सगळे विषय झालेत. मॅथ्स रिझनिंगमध्ये बऱ्याच जणांना एक डाऊट असतो की कसं करायचं काय. तर या संदर्भात पण मी सांगितलं 90 डेजमध्ये जो फॉर्मॅट फॉलो केला आहे, तर ज्यांनी 120 डेज चॅलेंज फॉलो करायला सुरुवात केली त्यांना मी सांगितलं होतं किंवा ज्यांना आत्तापासून म्हणजे एक्झामला 70-75 दिवस उरले होते, आता तर ॲक्च्युली त्याच्यातले पण बरेचसे दिवस गेले, तर 70-75 दिवस उरल्यानंतर मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं की जर तुम्ही आत्ता सुरुवात केली असेल तर मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास करताना एक फॉर्मॅट फॉलो करा. जसे की फर्स्ट डेला बेसिकवाले जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे कुठलाही टॉपिक जो तुम्ही घेतला त्याच्यातलं बेसिक करा. सेकंड डेला थोडेसे ॲडव्हान्सवाले प्रॉब्लेम सॉल्व करा आणि थर्ड डेला तुम्ही जे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याच टॉपिकवरती त्याची प्रॅक्टिस करा. सो जो कुठला टॉपिक तुम्ही मॅथ्स रिझनिंगचा घेतला असेल तो तुमचा परफेक्ट होऊन जाईल. मॅथ्स रिझनिंगमध्ये आत्तापर्यंत अपूर्णांक, शेकडेवारी, सरासरी, नफा तोटा, लसावी मसावी. आता लसावी मसावी हा घटक बेसिक का करायचं आहे, कारण बाकीची जी गणितं असतात ना याच्यामधले काळ काम असेल, नळ टाकी किंवा वेग याच्याशी संबंधित जी गणितं येतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला याची फार गरज पडते लसावी मसावीची. सो हे बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर वयवारी ऑब्वियसली याच्यावरती क्वेश्चन असतात. समीकरणे आहे, काळ काम वेग, त्याच्यानंतर नळ टाकी, वेळ वेग आणि अंतर, त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण, अंकमालिका, वर्णमालिका म्हणजे याच्यामध्ये नंबर सिरीज पण येते तुम्हाला. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पण येतात काही, काय म्हणतो आपण त्याला, लेटर सिरीज नाही, याला काहीतरी वेगळं म्हणतात. ठीक आहे, तर ती सिरीज पण येते. सांकेतिक भाषा ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंगचे जे प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे, तर याच्याशी रिलेटेड पण प्रश्न येतात. एवढे सगळे टॉपिक म्हणजे जे की तुमच्या मे बी मॅथ्स रिझनिंगची जी टॉपिकची लिस्ट असेल त्याच्यामध्येच केवळ एवढेच टॉपिक असतील मे बी, बट तरीसुद्धा बाकीचे टॉपिक पण आपण घेतोय. एवढं सगळं कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि तेही कम्प्लिटली फ्री. म्हणजे याचे लेक्चर्स नाही मी प्रोव्हाइड केले. बट हां, मी हे का सांगते की तुम्हाला एक तर प्लॅन करायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यातूनही तुम्ही जर प्लॅन केला तर तो प्लॅन फॉलो करणं खूप अवघड असतं आणि त्याच्यातूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सातत्य. तुम्ही सगळं काही करू शकाल पण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार अवघड गोष्ट आहे. आज उठलात, आज अभ्यास कराल, उद्या कराल, परवा कराल, 4 ते 5 दिवस होतं, बट त्याच्यानंतर कितीही नाही म्हटलं तरी ब्रेक पडतो. बट ज्यांनी प्रॉपरली हे चॅलेंज फॉलो केलं त्यांनी इतके दिवस झाले म्हणजे ऑलमोस्ट 120-22 दिवस झाले त्या मुलांची कन्सिस्टन्सी थोडीही ब्रेक झालेली नाही आहे. कंटिन्यू ते मुलं अभ्यास करत आहेत, दिलेले टार्गेट्स फॉलो करत आहेत, रिव्हिजन व्यवस्थित होते, अभ्यास व्यवस्थित होते आणि डेफिनेटली याचा फायदा त्यांना 8 ऑक्टोबरच्याच नाही तर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्रुप सीच्या एक्झामसाठी सुद्धा होईल, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जागा फार कमी आहेत. म्हणजे आता जो आयोगाच्या प्रश्नांचा दर्जा आहे किंवा ज्या पद्धतीने मेरिट लागत आहे ते एवढा तर अंदाज तुम्हाला आला असेल की कुठल्याही एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही 45, 46, 48 या रेंजमध्ये मार्क्स येऊन तुम्ही क्वालिफाय होऊच शकत नाही. तुम्हाला कितीही नाही म्हटलं तरी तुम्हाला 55+ मार्क्स असायलाच पाहिजेत. जरी कुठल्या एखाद्या एक्झामचं 50च्या दरम्यान मेरिट लागलं असेल तरी त्या भ्रमात राहू नका, कारण जागांची संख्या जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की जागा फार कमी आहेत, कॉम्पिटिशन वाढते. पण त्याचबरोबर फक्त कॉम्पिटिशन वाढत नाही आहे तर अभ्यासाचा जो दर्जा आहे मुलांचा तो सुद्धा वाढत आहे आणि तोच दर्जा मेंटेन करण्याचा प्रयत्न आपण 180 दिवसाचं जे चॅलेंज आपण सुरू केलं तर तेव्हापासून केलं. ज्या वेळेला कुठेही एक्झामची कुठलीही अनाऊन्समेंट झालेली नव्हती, ज्या वेळेला कुठलीही ॲडव्हर्टाईज आलेली नव्हती, कोणाला माहिती नव्हतं की 8 ऑक्टोबरला कन्फर्म एक्झाम होईल की नाही, तेव्हापासून हे चॅलेंज मी फ्रीमध्ये स्टुडंटसाठी सुरू केलं होतं, कशाची अपेक्षा न ठेवता. आणि इवन ज्या दिवशी जाहिरात आली
त्याच्या म्हणजे ज्या दिवशी आयोगाकडून ऑफिशियल नोटिफिकेशन येणार होतं त्याच दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी हेही बोलले होते की जाहिरात येणार आज आणि जाहिरात आल्यानंतर तुम्ही पहा की सगळे झोपलेले लोक जागे होतील, तुम्हाला सगळीकडे जाहिराती पाहायला मिळतील. बट ज्यांनी हे चॅलेंज आधीपासून फॉलो केले ते निश्चितपणे या स्पर्धेत पुढे असतील. फक्त त्याच्यामध्ये सातत्य टिकवून ठेवायचं की नाही हे तुमच्यावरती आहे. सो जे आत्तापर्यंत हे चॅलेंज फॉलो करत आलेत त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही एवढं सगळं कंप्लीट केलं आहे जे की तुम्ही जर असं तुम्ही ठरवलं असतं की मला कंप्लीट करायचं आहे तर तुम्हालाही माहिती आहे की हे शक्य झालं नसतं. बट हां, तुम्ही हे प्रॉपरली आत्तापर्यंत फॉलो केलं आणि एवढं सगळा सिलेबस तुम्ही कंप्लीट केला आहे. ज्यावेळेला 8 ऑक्टोबरची एक्झाम होईल आणि तुमचा स्कोअर चांगला येईल 10 किंवा 11 ऑक्टोबरपासून तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या पेपरची फक्त रिव्हिजन करायची. फक्त रिव्हिजन करायची, काहीही एक्स्ट्रा करायचं नाही. एकदा रिवाईज करायचे, डिरेक्टली क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचे. पेपर 2चा जो पार्ट झालेला आहे तो रिवाईज करायचा आहे, जो राहिलेला आहे तो अभ्यासाला घ्यायचा आहे. सो तुमच्याकडे इतर स्टुडंटपेक्षा एक्स्ट्राचा वेळ असणार आहे आणि तो एक्स्ट्राचा वेळ तुम्हाला 100% पोस्ट मिळवून देईल. कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की 8 ऑक्टोबरची एक्झाम होणार नाही, ती पुढे ढकलली जाईल कारण राज्यसेवा पुढे ढकलली गेली आहे. त्याच्यानंतर काही जण म्हटले की 2020ची जी मेन्स पेंडिंग आहे ती मेन्ससुद्धा 8 ऑक्टोबरला होईल, त्यामुळे 8 ऑक्टोबरचा पेपर पुढे जाईल. बट असं काहीही झालेलं नाही आणि होणारही नाही आहे. आणखी काही जण म्हणत आहेत की 8 ऑक्टोबरच्या पूर्वपरीक्षेचा त्याचा जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे तो डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिला आहे. काही जण म्हणत आहेत की नाही तो फेब्रुवारीकडे जाईल. पण या भ्रमात राहू नका. तुम्ही जर क्वालिफाय झालात आणि तुम्हाला जर 1.5 महिना किंवा त्याच्यापेक्षाही कमी कालावधी जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये 400 मार्क्सची तयारी करायची आहे. पहिला पेपर, दुसरा पेपर, त्याच्यामध्ये किती सगळे टॉपिक आहेत हे तुम्ही पाहू शकता, सब्जेक्ट किती आहेत हेही तुम्ही पाहू शकता. एवढी सगळी तयारी 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये किंवा 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पॉसिबल होत नाही. पण तुमचा ऑलरेडी 60 ते 65% भाग जो आहे तो इथेच कव्हर झाला आहे. ऑलमोस्ट 75% मी तर म्हणेन. कारण हे सगळे जे सब्जेक्ट मेन्सला पण असणार आहेत, इतिहास आहे, राज्यघटना आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी आहे, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे, हे तुम्ही आत्ताच एका टॉपिकला जर तुम्ही आठवडा दिला आहे तर ऑब्व्हियसली तो टॉपिक तुमचा परफेक्ट झालेला असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला मेन्समध्ये होणार आहे. आता हे बाकी विद्यार्थ्यांना मी का सांगितलं, ज्यांना तयारी करायला लेट झालं पण कळतच नाही की काय अभ्यासावं, तर त्यांनी साधी सिंपल गोष्ट करा. चॅनलवरती जा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचा ID जो आहे तो वॉरियर ऑफिसर असा आहे, @warrior officer. ठीक आहे, स्पेलिंग फक्त करेक्ट टाका. बरेच जण वॉरियरचं स्पेलिंग लिहिताना इथे ओ टाकतात. ठीक आहे, तर इथे ए आहे. वॉरियर ऑफिसर हा ID तुम्ही सर्चमध्ये टाका, तुम्हाला आपला चॅनल मिळेल. जवळपास 25,000 म्हणजे 24,500च्या 500पेक्षा जास्त जे सबस्क्रायबर आहेत ते चॅनलवरती आहेत. लवकरच आय जस्ट विश की 2-3 दिवसामध्ये पुढच्या होऊन जावेत 25,000. तर तो जो चॅनल आहे तो जॉईन करा आणि तिथे तुम्ही सर्चमध्ये जाऊन डेली तुम्हाला प्रत्येक दिवसाचं टार्गेट मिळेल, आठवड्याचं टार्गेटसुद्धा मिळेल. ठीक आहे, तर नेक्स्ट वीक टाईम टेबल असं तुम्ही जर कीवर्ड सर्च केला तर तुम्हाला प्रत्येक आठवड्याचं टार्गेट जे आहे ते मिळेल. त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, सब्जेक्ट वाईज जे टार्गेट दिलेले आहेत, जे टॉपिक दिलेले आहेत ते पिक करा, त्याची लिस्ट बनवा आणि ती लिस्ट फॉलो करा. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर इम्पॉर्टंट टॉपिकचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेत. सायन्सचा ॲक्च्युली पेंडिंगला आहे, बट आता सायन्सचे तर एनी हाऊ मी टार्गेटमध्ये देतच आहे, तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईलच की हे टॉपिक करायचे आहेत तुम्हाला. अदरवाईज तरीही बरेच जण रिक्वेस्ट करतात, जर पॉसिबल झालं मला तर मी त्याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन. लास्ट टाईम मी बोलले होते की करेन, बट जसं मी सुरुवातीलाच सांगितलं काही हेल्थ इश्यूजमुळे मागचे 3-4 व्हिडिओज जे आहेत ते माझे पेंडिंगला आहेत. बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट, मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आता हे सगळं जे काही मी रामायण सांगितलं आहे ते कशासाठी सांगितलं आहे, ना की म्हणजे टेलिग्राम चॅनलचं प्रमोशन किंवा आपण किती भारी, हे सगळं नाही. मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या वॉरियरसाठी, ज्याच्या जिद्दीला मी सलाम करते. फायनली तो वॉरियर त्यांचं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं, ते ऑफिसर झाले. आणि ॲक्च्युली त्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या होत्या, मी त्यांना शिकवलं काहीच नाही. पण ज्यावेळेला एखादा माणूस खचलेला असतो ना आणि त्याला ती एक आशेची उमेद जर मिळाली, एक तो आशेचा किरण जर मिळाला, तो माणूस इतिहास घडवू शकतो. याचं उदाहरण जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि म्हणूनच मला असं वाटलं की कुठेतरी या बाबतीत जे बाकीचे वॉरियर्स अजूनही संभ्रमात आहेत, त्यांना नाही कळत आहे की ॲक्च्युली आता तयारी कशी करायला पाहिजे, त्यांच्यासाठी हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले. अजूनही सांगते, जर तुम्ही मागे असाल, तुम्हाला माहिती नाही कसं करायचं आहे किंवा तुम्हाला अजूनही तुमचा डे प्लॅन नाही करता येते की मला दिवसभरात काय करायचं आहे, थोडं मागे जा.
जे टाईम टेबल दिलेलं आहे ते चेक करा, जे डेली टार्गेट दिलेत ते चेक करा आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली जर तुम्ही दिवसाचे टार्गेट जे ठरवलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले आणि त्याच्यानुसार फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला हे पॉसिबल होईल. कारण कितीतरी वॉरियर्स आहेत ज्यांनी मेसेज करून मला सांगितले की मॅम मला कधीच वाटत नव्हतं की मी एवढा सगळा अभ्यास जो आहे तो कंप्लीट करू शकेन, पण मी हे करू शकलो किंवा करू शकले कारण हे 180 डेज चॅलेंज तुम्ही सुरू केलं आणि हे मी डेली फॉलो करत आहे. इवन 90 डेज चॅलेंजमधले स्टुडंट्ससुद्धा एवढं सिरियसली सगळे टार्गेट कंप्लीट करतात. डेली डिस्कशन होतं करंट अफेअर्सचं, इवन हिस्ट्रीचे समाज सुधारक त्याच्यावरती डिस्कशन करतात आणि खूप मोठा सिलेबसचा पार्ट जो आपल्याला असं वाटतं की अरे हे दिवसभरामध्ये करणं शक्य नाही आणि केलं तरी ते लक्षात राहणं पॉसिबल नाही, पण ते इतकं परफेक्ट आणि इतकं व्यवस्थितपणे करतात की ते त्यांच्या म्हणजे लॉंग टाईमसाठी लक्षात तर राहील, पण ते त्यांचं एवढं परफेक्ट होऊन जाते आणि शिस्तबद्ध पद्धतीने तेवढं सगळं कंप्लीटही होते जे कंप्लीट करणं अशक्य वाटतंय. ठीक आहे, आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, होती ॲक्च्युली, अजूनही आहे. एक्झाम जवळ आली आहे. बऱ्याच जणांचं असतं की ॲडव्हर्टाईज येईपर्यंत त्यांचं कुठेच कशात लक्ष नसतं. जाहिरात आली की पेटून उठतात अभ्यासासाठी, पण परत फॉर्म भरेपर्यंत इकडचं चालू असतं. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी म्हणतात हां चला फॉर्म तर भरला, रिलॅक्स झालो. परत गाडी रुळावरती यायला आठवडा जातो. आठवड्यानंतर कसा बसा तरी अभ्यास सुरू होतो, एक आठवडाभर चालतो आणि परत मरगळ येते आणि शेवटी अभ्यासाला आणखी कधी त्यांच्यामधले ती ज्वाला पेटून उठते ज्या दिवशी हॉल तिकीट येतं. हॉल तिकीट आल्यानंतर परत अभ्यास पॉसिबल नसतो आणि आय थिंक आता तर एक्झामचे 3-4 दिवस आधी हॉल तिकीट येते. पहिला आठवडाभर तरी येत होतं, बट आता लेट येते. सो हॉल तिकीटच्या दिवसाची वाट नका पाहू. जर तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे तर प्रत्येक दिवशी तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्या मेहनतीसाठीच हा आपला चॅनल आहे, जिथे मी तर क्वेश्चन्स सेंड करते जे वॉरियर टीमनी सेंड केलेले असतात. ते क्वेश्चन्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येते, बट ग्रुपमध्ये म्हणजे जो आपला डिस्कशनचा ग्रुप आहे वॉरियर ऑफिसर MPSC ग्रुप, त्या ग्रुपमधले बरेचसे वॉरियर्स हे डेली स्वतः काही क्वेश्चन्स जे आहेत ते पोलच्या फॉर्मॅटमध्ये टाकत असतात, ज्याच्यातून तुमचा खूप मोठ्या प्रमाणावरती अभ्यास होतो, तुमची प्रॅक्टिस होते. सगळं काही अवेलेबल आहे. इवन तुम्ही एक PDF विचारलं तर लगेच तुम्हाला तिथे सगळं काही मिळतं आहे. मुलं सगळं काही तुम्हाला अवेलेबल करून देतात, नोट्स अवेलेबल करून देतात. सो त्याचा फायदा घ्यायला शिका. म्हणजे जर तुम्हाला सोशल मीडिया वापरायचाच आहे तर तो अशा मार्गाने वापरा की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळेल. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरला असेल. जे पण वॉरियर्स हे रेग्युलरली फॉलो करत आहेत त्यांना मी अजूनही सांगेन की हे कंटिन्यू फॉलो करा. मी विचार करते चॅनलवरती टेस्टसुद्धा अवेलेबल करून देण्याचा, तर त्यासुद्धा मी लवकरच अवेलेबल करून देईन. अर्थात तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर, अँड आय नो तुमची इच्छा असणारच आहे, कारण तुम्ही एवढा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला टेस्ट तर सॉल्व करायचीच असेल. तर मी टेस्ट पण तुमच्यासाठी अवेलेबल करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याच्यातून तुम्ही परत प्रॅक्टिस पण करू शकता. ठीक आहे, सब्जेक्ट वाईजही घेऊयात आपण आणि फुल लेंथच्या पण घेऊयात. पण 8 ऑक्टोबर हे डोळ्यासमोर ठेवा. असं बिलकुल समजू नका की 90 डेज चॅलेंज मी घेतले म्हणून बाकीचे जे वॉरियर्स आहेत मी त्यांच्याकडे लक्ष नाही देते किंवा तुमच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, असं नाही आहे. काही सिलेक्टिव्ह आहेत ज्यांना पॉसिबल होतं, ज्यांना माझ्या लेक्चरची आवश्यकता वाटत होती ते चॅलेंजमध्ये इन झाले. ज्यांना नाही किंवा ज्यांना वाटलं आपण करू शकतो ते स्वतःचा अभ्यास करतायत. तर तुम्ही जे पण करताय त्याच्यामध्ये तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. कुणी 90 डेज चॅलेंजमध्ये ॲडमिशन घेतलं म्हणून तो पास होणार आणि नाही घेतलं म्हणून नापास होणार असं नाही आहे. चॅलेंजमध्ये असाल किंवा नसाल, तुम्ही किती मेहनत घेताय याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून आहे. तुम्ही चॅलेंजमध्ये आहात पण तुम्ही मेहनतच घ्यायला तयार नाही आहात तर तुमचा रिझल्ट नाही येणार. तुम्ही चॅलेंजमध्ये नाही आहात पण तुम्ही रेग्युलरली सगळं काही फॉलो करताय, तुम्ही तुमचा 100% देताय, तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करताय, तर तुम्ही 100% अधिकारी होणार. तर लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्या अकॅडमीला ॲडमिशन घेता, तुम्ही कुठल्या क्लासला, कुठल्या कोर्सला, कुठल्या चॅलेंजला ॲडमिशन घेता याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून नसतो. तुम्ही किती एफर्ट्स घेताय आणि तुमचे एफर्ट्स योग्य दिशेने आहेत का याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. त्यामुळे नक्कीच स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या कष्टावरती आणि स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा सुद्धा. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला यश मिळेल, तुमची ड्रीम पोस्ट तुम्हाला मिळेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. जे चॅलेंज फॉलो करत आहेत त्यांचं खरंच अभिनंदन. ही जिद्द आणि हेच सातत्य तुमचं कंटिन्यू ठेवा. ज्यांनी आत्तापर्यंत फॉलो केलेले आणि ज्यांना अभ्यासामध्ये अडचणी येतात त्यांनी डेफिनेटली या चॅलेंजचे जे टॉपिक आहेत ते हिस्ट्रीमध्ये जाऊन सर्च करा आणि त्याच्यानुसार फॉलो करा. तुम्हाला सुद्धा 100% याचा फायदा होईलच.
कारण याचा फायदा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना झाला आहे, तो तुम्हालासुद्धा होईल. बाकी तुमचे काही डाऊट असतील एक्झामच्या दृष्टीने, तयारीच्या दृष्टीने, तर ते नक्कीच मला तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर जे काही अपडेट म्हणजे जे काही चेंजेस होतील त्याच्याबद्दलसुद्धा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी एखादा शॉर्ट व्हिडिओ किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी त्याच्या संदर्भातली अपडेट ही नक्कीच देईन. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील, टेलिग्राम चॅनलवरचे जे नवीन नवीन प्रोजेक्ट येतात जसं की MCQ आहे, डेली MCQ असेल किंवा चॅलेंजेसचे जे पण मी टार्गेट देते ते जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. टेलिग्राम चॅनल तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण जेवढा तो जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, जेवढे जास्त विद्यार्थी याच्यात इन्व्हॉल्व होतील तेवढं मलासुद्धा कुठेतरी वाटेल की अरे हां, एवढे सगळे विद्यार्थी आहेत तर मी त्यांच्यासाठी आणखी नवीन काहीतरी केलं पाहिजे. जसं की पहिल्यांदा टार्गेट आला, त्याच्यानंतर MCQ आला, आता मी टेस्ट सिरीजबद्दल बोलले, तर असे नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने मी घेऊन येणार. नक्कीच मी नेहमीच त्याच्या बाबतीत अग्रेसर असेन. इव्हन व्हॉईस चॅटसुद्धा अरेंज मी करेन. त्याच्या बाबतीतही काही शंका असायला नको, पण हां, त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य पण असणं गरजेचं आहे. सो शेअर नक्की करा. आणि अजूनही तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनला पैसे नाही लागत, फक्त सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चॅनलवरती नवीन व्हिडिओ जो येईल त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.